छत्रपती संभाजी महाराज की जय. नमस्कार मंडळी. काल छावा बघून आले कुटुंबासोबत दुपारी. अफलातून सिनेमा आहे. सगळ्यांनी बघावा असा लहान मुलांना दाखवण्यासारखा सिनेमा आहे. शेवटचे 30-40 मिनिटं फुल टू गंगा जमुना वाहिल्या. डोकं झालं जड आणि त्यात मरणाचं ऊन. घरी येऊन थोडी झोपले. डायरेक्ट 6लाच जाग आली. मग जेवणाला काय करायचं या विचाराने डोकं भणभणलं. त्यात मुलाचं चालू झालं, आई हॉटेलात जाऊ, आई हॉटेलात जाऊ. म्हटलं ए बाबा, 1600 रुपयाची तिकीटं काढलीत, अजिबात नाही जायचं. मग व्हेज पुलाव करायचं ठरलं. त्याची रेसिपी मी तुम्हाला पुढील प्रमाणे फायनली व्हेज पुलाव आणि कांद्याचा रायता असा बेट ठरला. रविवार असल्यामुळे सगळेच भाज्या घरात होत्या. तुम्ही बघू शकाल बीट, गाजर, मटार, बटाटे हे सगळ्या व्यवस्थित चिरून घेतल्या. उभा कांदा चिरला आणि टोमॅटो प्युरी आणि थोडंसं बीट घातलं. पुलाव मी कुकरमध्येच केला, कारण शिजतोही पटकन आणि भुकाही खूप लागल्या होत्या. त्यामुळे तुम्ही बघू शकाल बघा, मसाल्याच्या डब्यात कांदा चिरून ठेवलेलाच होता ऑलरेडी उभा चिरून. तो आता फोडणीला घालीन मी. जरा तेल तापण्याची मी वाट बघते. तेल तापलं की त्याच्यात हिंग, मोहरी, जिरे असं टाकीन. उभा चिरलेला कांदा फोडणीला टाकीन. मोहरी आधी छान तडतडू दिली मी. मोहरी आणि जिरं तडतडू दिलं मी. हिंग टाकला वरनं आणि त्याच्यावर चिरलेला कांदा टाकीन आता. तुम्ही बघू शकाल आता की जरा छान तडतड तडतड आवाजही येतोय मला. तेही तडतडलंय छान. आता त्याच्यावर मी उभा चिरलेला हा कांदा टाकते. तो कांदा छान मऊसूत जरा शिजू देणार आहे मी. कारण काय होतं ना, कांदा कच्चा ठेवला ना की त्याचा एक वेगळा स्वाद येतो. पण कांदा छान परतून घेतला, छान शिजवला की तो छान येतो. तो कांदा ना असा तोंडात तोंडात येतो. त्यामुळे कांदा असा छान परतून घेतला आहे बघा मी. झाला कांदा आता छान परतला गेलेला आहे. आता त्याच्यावर मी आलं लसूण पेस्ट करून ठेवलेली होती 2-4 दिवसापूर्वीच घरी, तीही मी टाकते. परत छान हलवून घेतलं आहे. कांदा छान आता शिजला आहे. थोडासा लालसर व्हायला आलेला आहे. आणि मी जसं मगाशी म्हटलं की टोमॅटो आणि बिटाची प्युरी मी तयार केली, ती आता त्याच्यावर टाकेन. त्यांनी काय होईल, छान रंग येईल लालपणा. आणि मला भातात कधी रंग घालायला आवडत नाही. नॅचरल जितके आपल्याला रंग हा बिटामुळे म्हणा किंवा कशामुळे हे येतात ते फार छान असतात. पचायलाही छान आणि पौष्टिकही असतात. बाहेरचा कुठला तरी रंग आणायचा आणि घालायचा त्याच्यापेक्षा हेच चांगले. आता बघा तुम्ही की आता ह्याला छान तेल सुटलेलं आहे. त्याचं स्वतःचं असं तेल सुटलेलं आहे टोमॅटोमुळे. कांदा लसूण मसाला मी कधीच वापरत नाही. शक्यतो पुलावमध्ये मी वापरत नाही. आज मी जरा नवीन प्रयोग म्हणून पावभाजी मसाला टाकून बघणार होते. त्याला छान तेल सुटलं आहे आता. वासही छान यायला लागला आहे. आता या सगळ्या भाज्या मी त्याच्यात टाकते. बीट, गाजर, बटाटा, मटार या सगळ्या भाज्या मी आता त्याच्यात टाकल्या. आता छान परतून घेईन मी या भाज्या. पाणी मी इतक्यात अजिबात घालत नाही. त्या थोड्या शिजायला आल्या किंवा त्या छान परतल्या गेल्या की मग थोडंसं त्याच्यात पाणी घालायचं किंवा डायरेक्ट तांदूळ टाकले तरीही चालतात. आता मी त्याच्यावर छान तांदूळ टाकते. आधी मसाले घालून घेतले सगळे. हळद, लाल तिखट आणि हा वरनं पावभाजी मसाला मी थोडासा टाकला आहे. एव्हरेस्टचा पावभाजी मसाला मी वापरते, तो टाकला आहे थोडासा. त्यामुळे नेहमीपेक्षा थोडी वेगळी चव येते. आता तांदूळ टाकून छान परतून घेतलेत. तुम्ही बघू शकाल लगेच रंगच कसा वेगळा दिसायला लागतो आणि छान वाटतं. मीठ टाकलं चवीनुसार. आमच्याकडे मीठ थोडं कमी खाल्लं जातं, त्यामुळे मीठ मी जरा बेताचंच टाकते. परत परतून घेते आता हे छानपैकी.
आणि पाणी मी आधीच गरम करून ठेवलेलं होतं, उकळून ठेवलेलं होतं त्याच्यात टाकायला. गरम उकळलेलं पाणी टाकायचं त्याच्यात. गार पाणी मी शक्यतो टाकत नाही. पाणी मी गरम करून ठेवलेलं होतंच. ते आता मी पाणी टाकीन. मिक्सरमधनं पण थोडंसं त्याच्यात टाकून हे घेतलं, कारण त्याला सगळा खाली मिक्सरला मसाला लागलेला होता. हे छान लालसर पाणी बघा आता तुम्ही तयार झालेलं आहे. हे पाणी छान मी गरम करून घेतलेलं होतं मगाशीच. हे पाणी आता त्याच्यात टाकलंय. रंग बघा किती छान आलाय. हा असा रंग दिसला ना, की खरंच खावंसं वाटतं किंवा ते रंग ना बाहेरचे आपल्या हाताला लागतात. आपण हात धुतला ना तरी रंग ते हाताचे आपल्या जात नाहीत. आपल्या हाताचे ते रंग जात नाहीत. हे रंग कसे छान वाटतात. जे ओरिजिनल आपले आपले नॅचरल भाजीचे कलर असतात ते. आता मी हे थोडंसं उकळी यायला थांबणार आहे. लगेच मी कुकरचं झाकण लावणार नाही आहे. ह्याला थोडीशी उकळी येऊ देणार आहे आणि मग मी झाकण लावून त्याला एकच शिट्टी देणार आहे. आता एकीकडे कांद्याचा रायता करते. कांदा, कोथिंबीर आणि मिरची असं घालून मी या चॉपिंग भांड्यात छानपैकी बारीक करून घेणार आहे. कांदा आमचा ओला असल्यामुळे भयंकर डोळ्याला झोंबत होता. त्यामुळे मी असा कांदा चिरून घेते. तो छान होतो, अगदी बारीक होतो. जरा हलवून घेतला की जरा तो एकजीव होतो. मग परत चॉप करायचा. मग अगदी छान फाईन कांदा होतो. तुम्ही आता बघू शकाल, मी भांडं उघडते. हे बघा, छान कांदा झालाय बारीक. मिरचीही त्याच्यातच क्रश केली गेली. कोथिंबीरही तशीच झाली. आता हा मी छान कांदा दह्यात काढून घेणार आहे. दही मी आधीच फेटून ठेवलेलं होतं. फार काही जास्त घेतलेलं नव्हतं दही, नाहीतर मग ते उरतं आणि कांदा आणि दही दुसऱ्या दिवसाला राहत नाही. हे बघा, आता मी छान कांदा सगळा दह्यात काढून घेतलाय. दह्यात मी आधीच थोडंसं मीठ घातलेलं होतं. त्यामुळे वरनं आता मी जास्त घालणार नाही. बघू लागलं तर घालीन जेवताना, पण आधी घातलेलं होतं. आता नीट हा कांदा सगळा काढून घेतला. व्यवस्थित मिक्स केला. थोडंसं त्या भांड्यात पाणी घेतलं, कारण कांदा आजूबाजूला लागलेला होता, वाया जायला नको. त्यामुळे तेच पाणी मी दह्यात टाकलं, की थोडंसं कन्सिस्टन्सी त्याची थोडीशी पातळ राहायला. छान मिक्स केलं. आमच्याकडे जेवणात कांद्याचा रायता, टोमॅटोची कोशिंबीर असं काही असलं, काकडीची कोशिंबीर, की अगदी पोरं खुश. थोडंसं मला मीठ घालावंसं वाटलंच तरी पण. त्यामुळे मी वरनं ॲड केलं आहे. आता नाही ॲड करणार अजिबात, जेवताना सुद्धा. कमी पडलं तरी हरकत नाही, कारण भातात मीठ असतंच. आता हा छान कांद्याचा रायता माझा तयार झाला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतला. कोथिंबिरीमुळे इतका छान दिसतोय तो. कुकरच्या एक शिट्टीमध्ये भात छान शिजलाय, तुम्ही बघू शकाल. अगदी छान मोकळा झालेला आहे आणि मस्त वास येतोय आणि वाफ येतेय. त्यामुळे अगदी पोटात आता हा कधी जातोय भात असं झालेलं होतं. हे बघा, आता मी ताटात सर्व करायला घेतलंय. गरम गरम छान भात, वाफाळलेला भात आणि कांद्याचा रायता. 1 पॉट मिल. मुलांना असं काही असलं की आवडतंच. काहीतरी वेगळं करायचं. सारखं सारखं तेच तेच करायला, आई खिचडी नको, आई इतर काहीतरी कर, आई वेगळं कर. हे बघा, आता छान मस्त कांद्याचा रायता आणि व्हेज पुलाव म्हणा किंवा व्हेज बिर्याणी म्हणा किंवा मसाला खिचडी म्हणा, सगळ्या छान भाज्या घालून कसंही म्हणा, शेवटी पोटात भात जाणारच आहे. कसा दिसतोय मला सांगा, कॉमेंट्समध्ये नक्की कळवा मला आवडला तर. आता बाजूला एक चमचा ठेवते.
कारण भात खूप गरम आहे.